नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ताचौली माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या पालकांची इच्छा आहे की त्यांच्या पाल्याचं ॲडमिशन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये RTE सारख्या स्कीम मार्फत व्हावं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खास करून त्यामध्ये जे सिंगल मदर असतील, DOC असतील किंवा ऑर्फन किंवा अनाथ असतील, यांच्यासाठी कोणते वेगवेगळे नियम आहेत किंवा कोणकोणते कागदपत्र आहेत जे जनरल कागदपत्रापेक्षा वेगळे असू शकतात, त्याबद्दलचाच हा व्हिडिओ राहणार आहे. आपण पाहतोय की जे कोणी सिंगल मदर असतील किंवा DOC असतील किंवा अनाथ बालक असतील, यांना वेगळा कोटा रिझर्व केलेला आहे का, हा एक मोठा संभ्रम आहे पालकांमध्ये. यांच्यासाठी कोटा सेपरेट रिझर्व असतो का, त्यांच्यासाठी सेपरेट कागद कोणता द्यायला लागतो, वडिलांचा कागद नसेल उपलब्ध तर काय करता येईल, पर्याय काय आहे, कास्ट सर्टिफिकेट कोणाचं द्यायचं, उत्पन्न कोणाचं द्यायचं, रहिवासीचा पुरावा कोणाचा द्यायचा, या सर्व प्रश्नांमुळे पालक हे गोंधळून गेलेले असतात. परंतु काळजी नसावी, मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने RTE वरती व्हिडिओ बनवत आलो आहे आणि त्याच अनुभवाच्या आधारावरती मी तुम्हाला विनंती करतो की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून RTEशी निगडीत सर्व प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र, सिंगल मदर किंवा DOC या जे कुणाचं स्टेटस आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही जर का तुमचं डिवोर्स पत्र तुमच्याकडे दाखल केलेलं असेल कोर्टात आणि तुमच्याकडनं ते डिवोर्सची नोटीस आलेली असेल तर ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. किंवा जे काही सिंगल मदर असतील, काही जणांचं डॉमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात ज्यामध्ये की निकाल लागलेला नाही आहे, परंतु जी याचिका तुम्ही दाखल केलेली आहे कोर्टामध्ये त्याची कॉपी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या केसमध्ये सिंगल मदर हे कन्सिडर करू शकता. त्यासोबतच विडो किंवा विधवा ज्या आहेत त्यांच्यासाठी पण फादरचं डेथ सर्टिफिकेट जर तुमचं असेल तर ते तुमच्यासाठी का सफिशियंट आहे हे सिंगल मदर किंवा विडो हे या अंतर्गत लाभ घेण्यासाठी. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की यामध्ये विशेष सवलत मिळते का, तर असं काहीच नाही आहे. फक्त HIV किंवा इन्फेक्टेड या कॅटेगरीमध्ये जे कुठले बालक आहेत किंवा ऑर्फन कॅटेगरीमध्ये जे बालक आहेत यांनाच वेगळी सूट दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सिंगल मदर असतील, DOC असतील, विडो असतील यांना कसलीही सूट दिलेली नाही आहे. त्यामुळे तुमचं जे काही ॲडमिशन इन जनरल पालकांसोबत जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्यासोबतच तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सोबतच आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की सिंगल मदरला कागदपत्र कुणाची द्यायची, काय काय कागदपत्र द्यायची, पाल्याच्या वडिलांचा कागद द्यायचा का, कोणता कागद त्यांचा लागतो. तर ज्या केसमध्ये तुम्ही सिंगल मदर आहात किंवा DOC आहात किंवा डॉमेस्टिक व्हायलन्समुळे वेगवेगळे राहतात, तर अशा केसमध्ये बालकत्व जर आईकडं असेल तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात. आईचं आधार कार्ड लागेल, आईचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरीही चालेल, आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर आईचं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख किंवा 1 लाखाच्या आतलाही काढून घ्यावा लागेल. त्यासोबतच आपण पाहूया की रहिवासीचा पुरावा म्हणून काय करायचं. आईच्या नावावर घर असेल तर उत्तम आहे, जर नसेल तर आई जर त्यांच्या आई वडिलांकडे राहत असेल म्हणजेच मुलाच्या आजोळी राहत असेल आणि आईच्या वडिलांच्या नावानं घर असेल, इलेक्ट्रिसिटी बिल त्यांच्या नावाचं असेल आणि तुम्ही जर तिथंच राहून त्याचं शिक्षण करणार असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये सुद्धा आईच्या वडिलांचे आणि आईचं म्हणजेच पाल्याच्या मुलाच्या आजी आजोबाचं कागदपत्र, जे काही पत्त्याचा पुरावा असेल, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा लाईट बिल यापैकी कुठलाही एक पुरावा हा पुरेसा आहे. आता काही ठिकाणी बरेच प्रश्न असे पडतात की जे कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये आहात किंवा तुम्ही आईवडील सोबत आहेत, तुम्ही सिंगल नाही आहेत, जनरल स्टेटस आहे आणि तुमची अशी इच्छा असते की मग मी माझ्या माहेरकडचे कागदपत्र दिले तर चालेल का. जर आई वडील सोबत राहत आहेत तर वडिलांचे चालतील पण आईच्या वडिलांचे चालणार नाहीत. आईच्या वडिलांचे फक्त सिंगल मदरच्या केसमध्ये चालतील. तर त्यासोबतच ह्या पॉईंटमध्ये हा संभ्रम तुमचा दूर व्हावा, जे कोणी कॉमन म्हणजे जे कोणी जनरल आहेत, आई वडील सोबत आहेत त्यांच्यासाठी. तर हे कागदपत्र कुठे जमा करायचे तर तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेच्या फॉर्म भरते वेळेस कुठलेच कागदपत्र जमा करायचे नाही आहेत, परंतु जर लॉटरीमधनं तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते कागदपत्र पडताळणीच्या वेळेस द्यायचं आहे. म्हणजे तुमचे जे काही डिवोर्स पेपर असतील किंवा ज्या डॉमेस्टिक व्हायलन्सचे केसेस तुम्ही याचिका तुम्ही दाखल केली असेल, विडो असतील तर डेथ सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेसही सादर करणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. RTE संदर्भात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्याबद्दल एक लिंक मी सोबत शेअर करत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप जॉईन करा आणि वेळोवेळी तुमच्या जे काही RTE प्रक्रिया आहे त्याबद्दल अपडेट राहा. धन्यवाद.